सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती शहरातील विविध भागातून कॅन्डल मार्च काढून महामानवाला अभिवादन करण्यात आले। यावेळी हजारोंच्या संख्येने अनुयायी या कॅन्डल मार्च मध्ये सहभागी होऊन शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक महिला पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते। तसेच प्रत्येक अनुयायाच्या हातामध्ये पेटलेली कॅन्डल होती। अशाच प्रकारचे कॅन्डल मार्च अमरावती शहरातील महाजनपुरा येथून आणि भीमनगर, विलासनगर, सिद्धार्थनगर, शेगाव नाका, पंचवटी मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचला। या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून आतापर्यंत 16,159 शेतकऱ्यांनी 5,59,385 क्विंटल धानाची विक्री केली आहे। या शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानाची एकूण किंमत 128,65,00,000 रुपये आहे। धान खरेदी केंद्र सुरू होऊन आता महिनाभराचा कालावधी लोटला असला तरी पोर्टल अपडेट न झाल्याने शेतकऱ्यांचे चुकारे थकले आहे। विक्री केलेल्या धानाची एकूण किंमत 128,65,00,000 रुपये आहे। महिनाभरापासून धान खरेदी सुरू असली तरी शेतकऱ्यांना चुकारे करण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही। परिणामी 16,159 शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे थकले आहे। आता शेतकरी शासनाला हीच मागणी करत आहे की लवकरात लवकर आमचे चुकारे आमच्या खात्यात जमा करावे। यवतमाळ जिल्ह्यातील काही केंद्रावर सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांनी आपला कापूस खेडा खरेदीत कवडीमोल दरात विकला जात आहे। सीसीआयच्या केंद्रावर ओलाव्याच्या अटीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे। ओलावा असल्याचे कारण सांगून वाहन परत केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे। त्यामुळे अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या तलाठी कार्यालयाची वीज थकीत बिलामुळे कापण्यात आली। परिणामी मोबाईल बॅटरीच्या उजेडात काम करण्याची नामुष्की तलाठीसह कर्मचाऱ्यांवर ओढवली आहे। काम मार्गी लागत नसल्याने अनेकांना माघारी परतावे लागले। थकीत वीज बिलामुळे तलाठी कार्यालयाची वीज कनेक्शन कट करण्यात आलेली आहे। वीजच नसल्याने देवपूर तलाठी कार्यालयात अंधार असल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले तर महाविकास आघाडीला अपयश आले। विरोधी पक्षांकडे संख्याबळ नसल्यामुळे विधिमंडळात विरोधी पक्षनेते विनाच कामकाज चालू ठेवावे लागणार आहे। विरोधी पक्षनेता नसेल तर विधिमंडळ कामकाज कसं चालेल असा सवाल आता उपस्थित होतोय। मात्र हेच विधिमंडळ कामकाज विरोधी पक्षनेते शिवाय चालू शकतं असं ज्येष्ठ कायदेतज्ञ अनंत कळसे यांनी सांगितलं आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाची सूत्र घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली मुलाखत दिली। या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीचा प्लॅन सांगितलाय। लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत मिळालेल्या मोठ्या यशामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पुढील निवडणुकीची तयारी केली जात असल्याचे संकेत दिले आहे। या निवडणुकीत राज ठाकरे यांना सोबत घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा व कर्म सिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे अशी शोक संवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। पिचड यांचे शुक्रवारी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले। मागील 1.5 महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोक असल्याने पिचड यांना नाशिक येथील 9+ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते। उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली।
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात शुक्रवारी दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 2 वेगवेगळे अपघात घडले। पहिला अपघात हा सातोना बीड मार्गावर तर दुसरा अपघात करडी मार्गावर घडला। प्राप्त माहितीनुसार सातोना बीड महामार्गावरील अपघातात भरधाव ट्रकने विद्यार्थ्याच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने करण बांते वय 18 वर्ष नामक विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त करीत रास्ता रोको केला। तर दुसरा अपघात हा करडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडून आला असून मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला तर 15 मजूर गंभीर जखमी झालेत। त्यातील काहींना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात भंडारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या शपथविधीनंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सोबतच नव्या सरकारला इशारा देखील दिलाय। 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावावा, कारण गेल्या 1.5 वर्षापासून हे सुरू आहे। मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ ज्यावेळी अंतर्वलीत आलं होतं त्यावेळेस त्यांनी हे सगळं सांगितलं होतं। 5 जानेवारीपर्यंत संधी दिली, त्यामुळे संधीचं सोनं करा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। विरोधकांकडून ईव्हीएमवर सातत्याने शंका उपस्थित करण्यात येत आहे। यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे। ईव्हीएमवर मूर्खतापूर्ण बोलण्यापेक्षा आत्मचिंतन केलं पाहिजे। झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक होते, झारखंडमध्ये जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली, महाराष्ट्रात ईव्हीएम चांगली नाही। लातूरला धीरज देशमुख हरतात तेव्हा ईव्हीएम चांगली नाही, तर अमित देशमुख जिंकल्यावर ईव्हीएम चांगली। त्यामुळे ईव्हीएमवर दोषारोप करण्यापेक्षा राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं पाहिजे, त्यांना चांगल्या जागा मिळतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।